मी सकाळपासून बघतोय की ते दुबईला काहीतरी गेल्याची माहिती टीव्ही आणि मीडियामध्ये लागलेली आहे आणि त्या संदर्भातच खर तर अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला हिच्या अगोदरच अटक झाली पाहिजे होती. आज आता महिना होईल आता या थोड्या दिवसामध्ये आणि महिनाभर झालं कायद्याचं संरक्षण नसताना, गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खरंच गेला असेल, मला त्याची नेमकी माहिती नाहीये, पण सगळ्या माध्यमातून दाखवत आहेत आणि ती तुरी देऊन गेला असं दाखवत आहेत. तर हे संपूर्ण गृह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे. वारंवार याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय सगळंच आपले महाराष्ट्रात राहणारा जो माणूस असतो, जो सत्तेवर असतो, तो शिवप्रेमी असतो. त्याची अनेक उदाहरणं आपण सांगू शकतो. पण अशा शिवप्रेमी व्यक्तींकडून शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, संभाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती हा सुटता कामा नये, अशा अपेक्षा माझ्यासारख्या एका लहानशा इतिहास अभ्यासकाच्या आहेत आणि त्या पूर्ण व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की मी कोल्हापूरमध्ये राहतोय. माझा आणि त्या कोरटकरचा कधीच आयुष्यात संबंध आलेला नव्हता. मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा मोबाईल त्याला कुणी दिला, हा सुद्धा एक तपासण्याचा भाग आहे ना. मग तो कुणी दिला, त्याच्या मोबाईल मधले जे काही कम्युनिकेशन्स आहेत ते तपासायला आतापर्यंत पाहिजे होते. महिनाभर झालं हे होत नाहीये. त्यामुळे थोडीशी पहिल्यांदा जी माझी आशा होती ती जरशी आता कमी कमी होत चाललेली आहे.